तर आपण जाऊया टॉच बॉक्स मध्ये. तिथे आमचे साथी समालोचक नेक्स्ट मॅचचं नाणेफेक करतील. एकीकडे अल्पदेव पडगा आणि त्यांच्या विपक्षामध्ये आवाज स्फोट भिनारमध्ये नाणेफेक होईल. थँक्यू सो मच दीपकजी. आपल्याला पाहायला मिळत आहे की यापुढील होणारा सामना एकीकडे आपल्याला लढताना पाहायला मिळेल अल्फते पडघा, तर त्याच्या विरोधात आवाज स्पोर्ट्स भिनार. मी व्यासपीठावरून मान्यवरांना विनंती करेल प्रमुख अतिथी सन्माननीय प्रकाशजी भोईर आणि गणेशजी भोईर आणि प्रकाशजी भालेराव साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. प्रकाशजी भालेराव साहेब आणि गणेशजी भोईर साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचंय. बाळासाहेबांची शिवसेना चषक 2023 क्रिकेटचा महाभव्य दिव्य रणसंग्राम आणि या रणसंग्रामाचा आजचा अंतिम दिवस. या अंतिम दिवसातील पहिली क्वार्टर फायनल आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते, तर दुसऱ्या क्वार्टर फायनल साठी एकमेकांच्या विरोधात लढणारे दोनही संघ, एकीकडे अल्फते पडगा आणि दुसरीकडे मात्र आपल्याला पाहायला मिळेल आवाज स्पोर्ट्स भिनार. गणेशजी भोईर साहेब आणि प्रकाशजी भालेराव साहेब या दोनही मान्यवरांच्या उपस्थितीत आपण हा नाणेफेकीचा कौल पार पाडतोय. कॉल आवाज स्पोर्ट्स भिनार यावेळेला कॉल दिला जाईल. कॉल दोघांना माहिती आहे, बाळासाहेबांची शिवसेना आणि सुभाष इलेव्हन खानिवली. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल पार पडतो आणि यावेळेला बाळासाहेबांची शिवसेना आवाज स्पोर्ट्स भिनार नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करेल टॉस विनिंग कॅप्टनला आपण ही कॅप यावेळेला बहाल करावी. धन्यवाद. दोन्ही मान्यवरांचे मनापासून आभार आणि मी वळतोय टॉस विनिंग कॅप्टन आवाज स्पोर्ट्स भिनार. क्वार्टर फायनल काल संपूर्ण दिवस आपण प्रेशर हँडल केलेलं होतं. विथ पेनल्टी आपण मैदानाच्या आत उतरलात, परंतु त्यानंतर जो विजयाचा आगळा वेगळा शंखनाद आम्हाला मैदानाच्या आत पाहायला मिळाला तो वाखाणण्याजोगा होता. या क्षणाला नाणेफेक जिंकलेला आहात, निर्णय काय? निर्णय क्षेत्ररक्षण असेल. क्षेत्ररक्षण फर्स्ट बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. काय क्वार्टर फायनलची मॅच खेळतोय, मनामध्ये काय विचारांचा द्वंद्व? विचार तर काय केलेला नाही अजून, कारण समोरचा संघ देखील चांगला संघ आहे. तो संघ क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचलाय म्हणजे काहीतरी असेलच ना त्यांच्याकडे. त्यांची पण मेहनत आहे. आम्ही मेहनत करू तर आम्ही जिंकू, त्यावेळी मेहनत करतील त्यावेळी जिंकेल. निश्चितपणानं मेहनत दोन्हीकडे चालू आहे. जो कणभर थोडासा श्रेष्ठ ठरेल तो मात्र विजयावर यावेळेला स्वार होईल. अल्फते पडगा हार्ड लक. नाणेफेकीचा कौल तुम्ही पराभूत झालेला आहात. फर्स्ट बॅटिंग साठी तुम्हाला इन्व्हाइट केलं. बाकी सगळी चर्चेच्या अगोदर पहिला प्रश्न, काय चाललंय मनात? काय नाही, बरा गेलो आम्ही आणि जिंकू. निश्चितपणानं फर्स्ट बॅटिंग करताना टार्गेट काय पाहिजे? 40+. निश्चित दोन्ही संघांनी एकमेकांच्या विरोधात खऱ्या अर्थानं केलेला यलगार जो आपल्याला मुलाखतीमध्ये अत्यंत रंगताना पाहायला मिळाला, पण तोच मैदानाच्या आत त्याच संघर्षाचा शंखनाद नेमका कसा घुमेल पाहूया अगदी काही क्षणात. इन ऍक्शन तुर्तास वळूयात मैदानाच्या आत सुरू असलेल्या या सामन्याकडे आणि समालोचन कक्षामध्ये आपल्याला समालोचन क्षेत्रातील दोन दिग्गज आवाज एकमेकांच्या साथीने पाहायला मिळतील. एकीकडे असेल द व्हॉइस ऑफ खंबाळा आदरणीय दीपकजी सुतार सर आणि त्यांच्याच बरोबर पीटीसीचा दिग्गज आवाज द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट मिस्टर आदित्य जाधव सर. थँक्यू सो मच. अनेक अनेक धन्यवाद अमर एंड दीपक. लौट चलते अब मैच की तरफ. दोस्तों आप देख रहे पहला क्वार्टर फाइनल का मैच जय गणेश वाफाले बी बनाम बंटी स्पोर्ट्स कुक से बोरिवली के बीच में 4 ओवर में जीतने के लिए जो लक्ष्य रखा है 35 रनों का. पहली ओवर लेकर गेंदबाज प्रथमेश विषय, सामना करते हुए नीलेश देसले. दोनों ओपनर्स बीच मैदान पर नीलेश और निखिल. लेट्स प्ले. प्रथमेश मावली फोर्ट एंड के जानिब से और दी विकेट नीलेश के लिए. पहली गेंद चॉप कर दिया, गैप में गेंद जा रही है डीप थर्ड मैन पर 4 रन के लिए. आइए दोस्तों रिप्ले में देखते किस तरह से शॉट्स को खेला था. ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, केवल चॉप कर दिया था, गैप में खेला था, गेंद चली गई थी डीप थर्ड मैन के बाहर. आउटफील्ड काफी तेज इस ग्राउंड की. 4 रन मिलते हुए. दीपक शुरुआत बहुत अच्छी हुई है.
नक्कीच सुरुवात खूपच सुंदर केली. पॉवर प्लेच्या मध्ये आदित्य चांगला गोलंदाज नक्कीच असतो ओपनर आणि त्याच्या विपक्षामध्ये तुम्हाला गॅप शोधणं खूप महत्त्वाचं असतं. तसाच गॅप शोधला बॅटर निलेश याने चॉप केला होता फक्त चेंडूला. चेंडू थर्ड मॅन रिचन मधून 4 धावांसाठी. बहुत अच्छी शुरुआत जैसी गेंद वैसी नसीहत देते हुए नीलेश प्रथमे विषय गेंदबाजी करते हुए प्रथमेश के पास अनुभव है, वो कट करने की कोशिश की थी ऊपर बैट्समैन ने, लेकिन बीट पे गेंद चली गई प्रतीक विषय के पास. नक्कीच टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाउन्स आणि अँगल क्रिएट त्या ठिकाणी थोडासा झाला होता. टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला असला तरी देखील ही मॅच महत्वाची असताना मात्र या वेळेस डॉट चेंडू करत असताना गोलंदाज प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित रूप से दोनों भी ओपनर्स की विकेट बहुत कीमती रहेंगी वाफाले बी के लिए. ऑन साइड में खेल दिया है प्रणय विषय ने गेंद को उठाया है. 1 रन इस बीच पूरा करते हुए सिंगल के साथ नीलेश देसले 5 पर जाते हुए टीम का स्कोर 5 बिना किसी नुकसान पर. जीतने के लिए अभी भी 30 रनों की जरूरत बची हुई 21 गेंदों पर. नक्कीच जसा तुम्ही उल्लेख केलात की सलामीची जोडी मागच्या इनिंग मध्ये विचार केला तर सलामीची जोडी जास्त वेळ खेळपट्टीवर राहू शकली नाही. आकाश आणि प्रतीक लवकरच बाद झालेत. तशाच पद्धतीने या मॅच मध्ये वापसी करायची असेल जय गणेश वाफाले बी संघाला तर ही सलामीची जोडी डगआउटला पाठवणं आदित्य खूप महत्वाचं असेल. कारण का देखिए- स्कोरचा जर आपण विचार केला तर फक्त 35 धावा धावपलकावर लागले गेलेत. देखिए जो वाफाले की इनिंग हुई थी पहले जिसमें प्रतीक विषय और आकाश ने बहुत स्ट्रगल किया है और यही कारण है कि बहुत कम टोटल बना स्कोर कार्ड पर. देखिए तिफायती गेंदबाजी हमने देखी चंद्रकांत की, उसके बाद सुजीत की, उसके बाद प्रतीक की. हालांकि नीलेश के आखिरी ओवर में 13 रन बने, विकेटें भी गिरी थी. बायत के घातक बैट्समैन निखिल के लिए प्रथमेश विषय और द विकेट केवल पुश किया है खिलाड़ी मौजूद अभी गेंद को उठाया लेकिन 1 रन. नक्कीच फक्त कट केला होता एक सिंगल धाव इथे निखिल देसलेच्या खात्यामध्ये. निखिलने आपलं खातं खोललं. त्याचबरोबर संघाची धावसंख्या पहिल्या 4 चेंडूवर जाऊन पोहोचली ती 6 या अंकावर. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर 35 धावांचं लक्ष 4 ओव्हरमध्ये असताना सिंगल डबलने आपल्याला प्रवास पाहायला मिळतोय आदित्य. कारण का विकेट टिकून खेळणं खूप गरजेचं असतं 4 ओव्हरमध्ये. तसंच काहीतरी करत असताना सलामीचे वीर निलेश आणि निखिल. बहुत अच्छी बल्लेबाजी सोच समझ कर बल्लेबाजी होती भी. नीलेश देसले को पता है ये मुकाबला बड़ा है, इस मैच को अगर जीते तो सीधा सेमीफाइनल में. म्हणून अशी सुरुवात आपल्याला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. प्रथमेश नीलेश के लिए देखिए बैकफुट पर चले गए थे और कट करने की कोशिश की थी. देखिए लगातार बैकफुट पर जाकर स्क्वेयर ऑफ द विकेट कवर पर खेलने की कोशिश हो रही है. जब आप बैकफुट पर जाते हैं तो फिर शॉट्स खेलने के लिए आपका जो शरीर का जो वजन है आगे आप ट्रांसफर करना बहुत जरूरी होता है. जिस तरह से बीट विद बैट्समैन जगह से खेला था बैकफुट पर जाकर, लेकिन बीट वे बैट्समैन गेंद चली गई थी प्रतीक के पास. अगदी बरोबर उल्लेख केला. तुमची बॉडी लँग्वेज स्क्वेअर कट करण्यासाठी तशी पाहिजे तरच तुम्ही खेळू शकता. डॉट चेंडू गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून. नीलेश के लिए फुल टॉस गेंद ऑन साइड में खेल दिया है. खाली क्षेत्र में गेंद पहले बाउंस पर 4 रन. थँक्यू डीजे. रिप्ले मध्ये पाहू शकता फुल टॉस होता त्याला बलवला आणि मिड विकेट मधून चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबांसाठी. ओव्हर क्रमांक पहिली या ठिकाणी झाली समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना बंटी स्फोट बोरिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वर. आता मात्र समीकरण सोपं झाले. 3 ओव्हर शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही 25 धाबांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 8.33 च्या हिशोबाने अजूनही जावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले गेले तर प्रथमेशच्या विपक्षामध्ये सध्या तरी आपण विचार केला निलेश देसलेचा तर 5 चेंडू फेस करत असताना त्याच्या खात्यामध्ये 9 धावा. तर निखिल देसलेने एका सिंगलने आपल्या डावाला सुरुवात केली होती. चांगली सुरुवात दोन्ही सलामीवीरांची. कुठल्याही प्रकारची विकेट गमावली नाही. हा प्लस पॉइंट आपल्याला बंटी स्पोर्ट बोरिवली संघाचा पाहायला मिळतोय. यस इस वक्त वीआईपी डाइस पर सम्मानीय रत्नाकर जाधव साहब का आगमन हो चुका. शिवसेना के उप तालुका प्रमुख है, उनके साथ उनके अन्य साथीदार दोस्त आप देख सकते हैं वीआईपी डाइस पर. ये वीआईपी डाइस को दिखाया जा रहा है. खेल की शुरुआत होती हुई 1 ओवर की समाप्ति के बाद 10 बने और प्रतीक विषय ओवर नंबर
दो में आते हुए गेंदबाजी करने के लिए निखिल के लिए। नक्कीच विकेट प्राप्त करेल का प्रतीक विषय. विकेटच्या शोधामध्ये वाफाले 20 संघ आहे. यावेळी सोडवले चेंडूला फाईन क्षेत्रामधून चेंडू जाईल का बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करतील तोपर्यंत 2 धावा जोडल्या जातील. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चौकार अडवले आदित्य, कारण का मागच्या दिशेने आउटफील्ड खूपच फास्ट आहे. देखिए इस ग्राउंड की आउटफील्ड को अगर देखा जाए तो बहुत मजबूत और कड़क है, और यही कारण है कि गेंद पड़ने के बाद बहुत तेज निकल जाती है बाउंड्री की तरफ। 2 रन इस बीच पूरे किए बैट्समैन निखिल ने। बहुत समय था बैट्समैन के पास जब गेंद डीप फाइन लेग की दिशा पर चली गई थी। विकेट मिळवणं गरजेचं असेल. प्रतीक विषय प्राप्त करेल का ती विकेट. यावेळी सारख्या बॅटिंगचा वापर करून ऑनसाईडला बोलवलाय. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल धाव ते निखिल देसलेच्या खात्यामध्ये. यस, निखिल और पंकज की जोड़ी इस वक्त बहुत अच्छी, जिस तरह से बल्लेबाजी करते हुए, और कहीं ना कहीं नीलेश बहुत अच्छा क्रिकेट खेलते हैं, जिन्होंने 2 चौके अब तक लगा चुके। स्कोर रुका हुआ 13 रन बिना किसी नुकसान पर। पहला क्वार्टर फाइनल आप दोस्तों देख रहे हैं इस वक्त जय गणेश वाफाले बी बनाम बंटी स्पोर्ट्स बोरीवली कुकसे के बीच में। देखिए खेल की शुरुआत करनी है। आज कुल मिलाकर 7 मुकाबले हमको खेलना है। जिस तरह से आप पहला मुकाबला आज देख रहे हैं, इससे पहले जो हमने एग्जीबिशन मैच देखा था पडगा पोलीस बनाम मोरे साहब का स्क्वाड के बीच में। राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळी कट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जाऊन अदलला यष्टीवर. विकेट क्रमांक पहिलं निखिलेश देसलेच्या माध्यमातून. देखना चाहेंगे किस तरह से बोल्ड वे पर नीलेश देसले बैकफुट पर जाकर कट करने की कोशिश की थी, और ये देखिए रिप्ले आप देख सकते हैं। बोल्ड वे थे, गेंद पड़ने के बाद इन स्विंग हुई थी, अंदर की जा नहीं पाई थी और गेंद बेल्स को ट्रिप करके गेंद चली गई थी विकेट कीपर के पास। पहला विकेट गिरता हुआ नीलेश देसले के रूप में आउट होने से पहले 2 चौके की मदद के साथ 9 रनों का योगदान दिया अपनी टीम को। वीआईपी डाइस पर इस वक्त सम्मानीय शिवसेना उपतालुका प्रमुख रत्नाकर जाधव साहब, विभाग प्रमुख शिवसेना अंबाडी सन्माननीय संतोष लोखंडे साहेब, माजी उपसरपंच दिगाशी सन्माननीय अनिल तरे साहब, शाखा प्रमुख दिगाशी सन्माननीय योगेश पाटिल साहब का इस वक्त आगमन हो चुका है। ये हमारे तमाम मान्यवर इस वक्त मैच का आनंद लेते हुए, उनके मालूमात के लिए बताता चलो आप पहला क्वार्टर फाइनल देख रहे जिसमें जय गणेश वाफाले बी बनाम बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरीवली के बीच में चल रहा है। जीतने के लिए कुकसे बोरीवली टीम को 35 रन चाहिए। अब तक 13 बने और 1 विकेट गिरी है। सुजीत पहिली विकेट गेल्यानंतर सुजित स्ट्राईक एंडवर त्याने देखील बोलवले चेंडूला डीप स्क्वेअर लेग मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेकी देखील चांगली पाहायला मिळाली. फक्त एक सिंगल धाव येते सुजितच्या खात्यामध्ये. कंट्रोल हुक शॉट था पर छोटी गेंद थी, उसको हुक कर दिया था डीप फाइन लेग और डीप बैकवर्ड ऑफ द स्क्वायर लेग के बीच में 1 रन के लिए। सुजीत अपना खाता खुलते हुए रन संख्या आगे बढ़ती हुई 14 पर। धाव संख्या 14 वर आणि अजूनही आदित्य 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 बॉल्स मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. मैच आखिरी गेंद तक चला जाएगा क्योंकि वाफाले के पास बहुत मजबूत और तेज बॉलिंग अटैक है। जब तक निखिल क्रीज पर रहेंगे वाफाले के लिए सरदर्द बनते रहेंगे। नक्कीच निखिलची विकेट खूप महत्वाची असेल. या ठिकाणी मनकी विकेटसाठी प्रयत्न होता आदित्य. यस, तालुका क्रिकेट में इस विकेट को मंकी विकेट कहा जाता है, लेकिन असल में मनकड़ विकेट इसे कहा जाता है। विनू मंकट के नाम से इस विकेट को नाम दिया था। जिस तरह से आप सिटी क्रिकेट, तालुका क्रिकेट में और टेनिस क्रिकेट का जहाँ तक सवाल है, इसे मनकी विकेट ही कहा जाता है। राऊंड विकेटने यावेळी चेंडू येण्या अगोदरच खेळण्याचा प्रयत्न केला होता. अपील देखील पाहायला मिळाली. आपण जर या चेंडूचं विश्लेषण करायचं झालं तर चेंडू जवळ जवळ कसाऱ्यामध्ये होता आणि कर्जत मधून निखिलने खेळण्याचा प्रयत्न केला. यस, थोड़ा सा दूर रखा था। देखिए जब गेंद वाइट के गाइडलाइन के ऊपर से गेंद गुजरती है तो फिर वो लाइन अंपायर्स को बिलोंग करती है। उसके करीब से और अगर उसके ऊपर से गेंद अगर जाती है तो फिर वो लाइन अंपायर्स को बिलोंग करती है। और दोनों भी बहुत मशहूर अंपायर है इस वक्त ग्राउंड पर, परेश महाजन और फारूक बर्डी सर, जिन्होंने बहुत सालों तक भिवंडी टेनिस क्रिकेट खेला है। भिवंडी टेनिस क्रिकेट में कई ऐसे पारियां खेली यादगार। राऊंड विकेटने निखिलसाठी
यावेळेस स्टेट ड्राव करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू उडवलाय कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी चुकी झाली. झेल ड्रॉप होत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण झाली. का आदित्य ही कॅच महत्वाची होती? क्या प्रणय ने कैच छोड़ा या मुकाबला छोड़ा है, ये आने वाला समय इस वक्त वाफाले बी को बताने वाला है। जिस तरह से पूर्व अनुमान काफी गलत था प्रणय विषय का और बड़ी विकेट मिल सकती थी दीपक, क्योंकि मैन इन्फॉर्म निखिल ऐसे बैट्समैन ने बायत किया और बायत के बैट्समैन के लिए ग्राउंड बहुत लकी है। अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केलात. नक्कीच 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 2 ओव्हरचा जर आपण विचार केला तर 35 धावांचा पाठलाग करत असताना बंटी स्पोर्ट बोरिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 वर. ही कॅच खूप महत्वाची होती. ती कॅच ड्रॉप झाली आणि डावखोडा बॅटरचा तुम्ही उल्लेख केलात तर लेफ्टी बॅटरसाठी या ठिकाणी या मैदानामध्ये अनुकूल अशी हवा समोरून येत असते आणि त्याचा फायदा बॅटरला होत असतो. ही कॅच ड्रॉप झाली आहे आणि एक संधी मिळाली त्या ठिकाणी निखिल देसलियाला. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आदित्य आणि 19 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 9.5च्या हिशोबाने जावं लागेल ही मॅच जिंकण्यासाठी बोरिवली संघाला. निश्चित रूप से अब गेंदे बची है 12 और रन चाहिए जीतने के लिए। कुल मिलाकर देखा जाए तो 19 12-19 का इक्वेशन अब स्कोर कार्ड पर देख सकते हैं। सम्मानीय जिला परिषद सदस्य ठाणे माननीय श्री दयानंद पाटिल साहब का इस वक्त आगमन हो चुका है। हमारे बीच में तशरीफ लाते हुए सम्मानीय दयानंद पाटिल साहब आपका बाला साहेबांची शिवसेना ट्रॉफी A1 जोड़ी अजय मोरे एंड सूरज मोरे और भिवंडी ग्रामीण के लोकप्रिय आपला आमदार दमदार आमदार सम्मानीय शांताराम मोरे साहब की देन, साथ ही साथ सुभाष 11 खानिवली की देन बाला साहेबांची शिवसेना ट्रॉफी में दिल के गहराई से हम स्वागत करते हैं आपका सम्मानीय दयानंद पाटिल साहब। पहली गेंद सुजीत के लिए, प्रणय विषय के पास गेंद चली गई लेकिन रन चुरा लिया पर सुजीत और निखिल ने। आदित्य आपण जर विचार केला तर जरी 35 धावांची आवश्यकता असली तरी देखील बॉलिंग अटॅक खूपच सुंदर आहे वापरली बी संघाकडे आणि त्याच बॉलिंग अटॅकवर आतापर्यंत या मॅच मध्ये त्यांनी लढाई लढली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रत्येकने 1 विकेट घेत असताना 6 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी जयेशवर दिली गेली. अजूनही 11 चेंडू शिल्लक आणि 18 धावांची आवश्यकता आहे. देखिए ये मैच निखिल के ऊपर बहुत कुछ डिपेंड करता है दीपक, क्योंकि उनके पास बहुत महान बल्लेबाज है वो। हालांकि बैटिंग ऑर्डर बहुत लंबी है लेकिन युवा खिलाड़ी बहुत है बंटी स्पोर्ट्स कुक से बोरिवली में। खेल की शुरुआत जयेश विषय, पटकी हुई गेंद, खेल दिया फाइनल की दिशा पर, गेंद जा रही है लॉन्ग स्टॉप पर 4 रन के लिए। देखिए इस विकेट पर आप गेंद को पटक नहीं सकते क्योंकि हाफ ट्रैकर गेंद बायात के बैट्समैन के लिए बहुत बड़ी मेजबानी रहती है। नक्कीच कारण का मागच्या दिशेने आउटफील्ड अगदी फास्ट आहे आणि ज्याची तुम्ही कॅच सोडली त्याची बॅट या कडक उन्हामध्ये वाजत असताना आपल्याला पाहायला मिळालं. निखिलच्या माध्यमातून हा येतोय चौकारच्या मतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 वर. आता समीकरण सोपं झाले आदित्य. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची आवश्यकता आहे आणि अजूनही जर आपण विचार केला बॅटिंग लाईनचा तर बॅटिंग लाईन डगआउट मध्ये अजूनही मजबूत स्थितीमध्ये बंटी स्पोर्ट बोरिवलीची आपल्याला पाहायला मिळते कारण फक्त एकच विकेट गमावली आहे. पुढचा चेंडू या वेळेस समोरच्या दिशेने ड्राय करून दिले क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव बनवली. थोडीशी फॉर्मलिंग तिचा फायदा घेत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न करणाऱ्यांसोबत नशीबाला देखील झुकावं लागतं. तसंच काहीतरी पाहायला मिळालं. या 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावेच्या मतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल तो 23 अंकावर. इस वक्त हमारे बीच में जिला परिषद थाना के विद्यमान सरपंच सम्मानीय दयानंद पाटिल साहब, विद्यमान ग्राम पंचायत सरपंच मुरे सन्माननीय संतोष दादा जाधव साहब, सन्माननीय किरण वारगड़े साहब, सन्माननीय बजरंग घरत साहब, सन्माननीय विशाल पाटिल, सन्माननीय बंटी भगत और सन्माननीय कन्हैया वारगड़े साहब इस वक्त हमसे जुड़ते हुए। विद्यमान जिला परिषद सदस्य सन्माननीय दयानंद पाटिल साहब का आगमन होता हुआ पहले बाउंस पर गेंद को उठाया है, क्या दूसरे की कोशिश नहीं, 1 रन। सन्माननीय मुरेगांव के विद्यमान सरपंच सन्माननीय संतोष जाधव साहब, किरण वारगड़े साहब, बजरंग घरत, विशाल पाटिल, बंटी भगत, कन्हैया वारगड़े साहब
साथ ही साथ वीआईपी डाइस पर गौरव भानुशाली साहब भी इस वक्त मैच का आनंद लेते हुए ये वीआईपी डाइस को दिखाया जा रहा है। विद्यमान जिला परिषद सदस्य सम्मानीय दयानंद पाटिल साहब को दिखाया जा रहा है, उनके साथ मान्यवर्स को दिखाया जा रहा है। खेल की शुरुआत हो चुकी है, स्कोर 24। खट कर दिया, ऊपर खिलाड़ी मौजूद है, तेज थ्रो, लेकिन इस बीच एक रन पूरा करते हुए निखिल। स्कोर जा चुका है अब सिंगल के साथ 25, जीतने के लिए अब बची हुई गेंदे 7 और रन चाहिए 10। ये गेंद बहुत कीमती रहेंगी जयेश विषय की। नक्कीच हा चेंडू खूपच किमतीदायक असेल। हा चेंडू जर डॉट आला तर मात्र 6 चेंडूमध्ये 10 धावांचं समीकरण शेवटच्या ओव्हरमध्ये राहील। मात्र या चेंडूवर काय घडेल, अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता। पहिली विकेट गेल्यानंतर मात्र चांगली बॅटिंग आपल्याला सुजित आणि निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळते। निखिलची कॅच सुटली, ती मॅच सुटली, हे मात्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्पष्ट होईल। ती कॅच खूप महत्त्वाची होती, अगदी सोपी कॅच होती, ती ड्रॉप झाली आणि त्याच्यानंतर आदित्य त्याच्या माध्यमातून आपल्याला चौकार देखील या इनिंगमध्ये पाहायला मिळाला। अजूनही मॅच 50-50 कंडिशन मध्ये पाहायला मिळते। 7 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता असेल ती बंटी स्पोर्ट बोरिवली या संघाला। विजयी संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेल म्हणजेच ही मॅच खूप महत्त्वाची आहे। प्रेक्षकांची तुडुंब गर्दी दुपारच्या सत्रामध्ये मैदान पूर्णपणे भरले गेले, व्यासपीठावर देखील मान्यवर जोडले गेले, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत। पुढचा चेंडू निखिलसाठी या वेळेस गतीचा बन्नाट वापर केलाय, पिचिंग झाल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, ज्याची आपण चर्चा करत होतो की हा चेंडू डॉट येणं गरजेचं आहे। तो डॉट चेंडू गोलंदाज जयेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला। ओव्हर क्रमांक 3 झाली समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावांचा पाठलाग करत असताना बंटी स्पोर्ट बोरिवली संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ती 25 धावा, 1 गडी बाद। 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची आवश्यकता असेल। हे आमचं मुख्य व्यासपीठ त्या ठिकाणी दाखवले गेले। कित्येक मान्यवर इस वक्त बड़ी विकेट, बड़ी मछली जाल में फंसती भी रनआउट के रूप में आकाश आखिरी ओवर कर रहे और आखिरी ओवर में इस वक्त कीमती विकेट हासिल करते हुए रनआउट के रूप में वीआईपी डाइस पर त्रिशूल ठाकरे टाइगर स्पोर्ट्स के मैच को इस वक्त बहुत करीब से एनालिस करते हुए। त्रिशूल ठाकरे वो खिलाड़ी है, चाहे आपको महाराष्ट्र के किसी भी गांव में लेकर जाए, अगर त्रिशूल ठाकरे का नाम बताओ आपका काम हो जाता है। नक्कीच पीटीसीचा चौकारमॅन म्हणून ज्याची ओळख आहे आणि पॉवर पिच ओव्हरमध्ये खूपच चांगले फटके त्याच्या माध्यमातून म्हणून ज्याची ओळख आहे आणि पॉवर पिच ओव्हरमध्ये खूपच चांगले फटके त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। जाऊया मॅच कडे। त्या ठिकाणी 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे। मॅच जिंकला तर सरळ तुम्ही प्रवेश कराल सेमीफाइनल मध्ये। नया बैट्समैन चंद्रकांत जिन्होंने पावर प्ले का पहला ओवर किया था, आकाश विषय और दी विकेट सुजीत के लिए, हुक कर दिया है खिलाड़ी, दूर से आ रहे गेंद जा रही है, आउटफील्ड थोड़ी सी खराब, तीसरे की कोशिश और 3 रन पूरे किए। क्या दीपक, क्या कहेंगे? नक्कीच आपण लॉंग लेग मध्ये जर विचार केला तर चेंडूला हुक केला होता नवीन बॅटर चंद्रकांत याने, त्या ठिकाणी शतरक्षक नव्हता, सुजितने शॉर्ट सिलेक्शन केलं होतं, त्या ठिकाणी शतरक्षक नव्हता म्हणूनच या 3 धावा पूर्ण झाल्या। आता मात्र थोडंसं समीकरण बंटी स्पोर्ट बोरिवलीसाठी हलकं झाले, कारण का 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची आवश्यकता आहे। आदित्य देखिए 4 गेंदे 6 रनों की जरूरत है, लेकिन सुजीत वो बैट्समैन है, सिक्सर भी लगा सकते, लेकिन यहाँ से किस तरह से वो बल्लेबाजी करते हैं अब देखने वाली बात है, क्योंकि सबसे बड़ी ये बात है स्ट्राइक इस वक्त नए बैट्समैन चंद्रकांत के पास है और उनके लिए रन बनाना बहुत मुश्किल हो सकता है। नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केलात की जेव्हा नवीन बॅटर येतो तेव्हा त्यावेळेस तो सेट नसतो, त्यामुळे त्याला रन बॅटीचा संपर्क करणं चेंडूशी थोडंसं कठीण जाऊ शकतं। और दी विकेट आकाश ऑन साइड में खेल दिया है, खिलाड़ी मौजूद है डीप में, क्या दूसरे की कोशिश, खराब फील्डिंग, और थ्रो, 3 रन इस बीच पूरे करते हुए अब गेंदे बची है 3 और रन चाहिए जीतने के लिए 3। नाटकी और खराब क्रिकेट हम देखते हुए जय गणेश वाफाले भी का। नक्की सुरुवातीपासून आपण आदित्य विचार केला तर निखिलची कॅच सुटली, त्यानंतर मात्र यावेळेस याच्या अगोदरच्या चेंडूवर देखील 3 धावा आल्या होत्या आणि या चेंडूवर देखील शतरक्षकांनी चुकी केली। ओव्हरथ्रोच्या रूपाने 1 धाव, शतरक्षकाची मिस्टेक त्या ठिकाणी 1 धाव, अशा बोनसच्या रूपाने 2 अतिरिक्त धावा म्हणावे लागतील आदित्य। यस मिस फील्ड और उसके बाद ओवर थ्रो। देखिए इस
कप में 3 गेंदों पर 21 रन बने और 2 गेंदों पर 1 रन नहीं हुआ है। ये इतिहास है पिछले 4 दिनों का। नक्कीच चेसिंग करणं थोडंसं कठीण जातं. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे पंचांची वॉर्निंग येत असताना वाफाली वीस संघाला पण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. 3 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. देखिए बंटी जामदारे की तरफ से वो गेंदबाज थे जिन्होंने मैन ऑफ द मैच का खिताब जीता था। प्रतीक, आपको आगे आना है, आपके लिए 500 रुपए का इनाम है। बंटी जामदारे की तरफ से 500 रुपए का इनाम है, कैश प्राइज। वो हम सम्मानीय दयानंद पाटिल साहब के शुभ हाथों से देने वाले प्रतीक को, जो थाना जिला परिषद के विद्यमान सदस्य है। लौट चलते खेल की तरफ पहले इनिशियल ओवर के लिए माइक्रोफोन पर अमर राउत आते हुए। थँक्यू सो मच आदित्यजी जाधव सर. 24 चेंडूचा हा पहिला डाव यावेळेला आवाज स्पोर्ट्स बिनार संघाने पंचांचा लेट्स प्लेचा इशारा येईल. स्ट्रायकिंगला बॅट्समन अरमान, नॉन स्ट्रायकिंग एंडला वसीम, तर बॉलिंग मार्कवर आवाज स्पोर्ट्स बिनार या संघाकडनं त्यांचा स्टार बॉलर अष्टपैलू खेळाडू मिस्टर प्रणव. एक चांगलं द्वंद्व पहिली क्वार्टर फायनल आपण पाहिली. ज्या पद्धतीनं अगदी शेवटच्या षटकापर्यंत तिची जी उत्कंठा होती ती मात्र शिगेला पोहोचलेली दिसून आली. यावेळेला या दुसऱ्या क्वार्टर फायनलचा पहिला डाव तर आवाज स्पोर्ट्स बिनार संघानं नाणेफेकीचा कौल विजयी होऊन पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि समोर असणाऱ्या अल्फते पडगा या टीमला मात्र फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. मॅचला होईल स्टार्ट. हा या पहिल्या डावातला पहिला चेंडू घेऊन येतोय प्रणव. सफलून खेळण्याचा प्रयत्न. या पहिल्या चेंडूवर थेट आसमानाशी गप्पा. चेंडू मात्र निघून गेलाय. सीमा रेषा पार. आलाय कडक षटकार. अरमानच्या बॅटमधनं षटकारानं खऱ्या अर्थाने शंखनाद केला आदित्य सर. पहिल्याच चेंडूवर मात्र आपले इरादे पूर्णपणे स्पष्ट केलेत बॅट्समन अरमाननं. जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन. निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं पहिलं षटक. या डावाची सुरुवात टॉस जरी पराभूत झालो असलो तरी देखील जी परिस्थिती आपल्या पदरात पडली आहे त्या परिस्थितीला मात्र या क्षणाला आपल्या बाजूने वळवण्याची सुरुवात फलंदाज अरमानच्या बॅटमधल्या पहिल्या घडाघाती आघातानं झाली आहे. आता मात्र प्रणवच्या डोक्यामध्ये विचारांचं वादळ सुरू झालं असेल. विचारांचं काहूर यावेळेला निर्माण झालं असेल. याही वेळेला अरमान मात्र मैदानाच्या तैमान घालतोय. सेकंड इन रो यावेळेला दुसरा सलग षटकार. देखिए हमारा 2 गेंदों पर 2 सिक्सर इस वक्त अरमान ने लगाए बायत के बैट्समैन ने। अगर तीसरा सिक्सर लगाते तो फिर अजय मौर्य और सूरज मौर्य की तरफ से 1000 रुपए का कैश प्राइज है। और सिक्सर के हैट्रिक पर बैट्समैन अरमान उछलता हुआ स्कोर 12 बिना किसी नुकसान पर अल्फते पडगा टॉस हार कर बल्लेबाजी करती हुई। यावेळेला मात्र फ्लाइंग स्टार्ट आपल्याला पाहायला मिळते. ड्रीम स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात. शंखनाद केला जातोय. रणशिंग फुंकलं जातंय. पहिल्या 2 चेंडूंवर सलग 2 उत्तुंग षटकार. अल्फते पडगा संघाचा सलामीवीर आक्रमक धडाकेबंद आणि धडाकेबाद फलंदाज अरमान. हॅट्रिक साधली जाईल का? यावेळेला मात्र पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. लेग स्पिनला असलेला क्षेत्ररक्षक संधी निर्माण झाली होती आदित्य सर, त्यामुळे ती गमावली गेली आहे. पण या प्रकारच्या संधी मात्र तुम्हाला यशामध्ये परावर्तित कराव्या लागतील. यस, पहले बाउंस पर गेंद चली गई थी शॉर्ट फाइन लेके खिलाड़ी के पास, निशाना चूक गया. किस्मत वाले रहे पर किस्मत भी अब अरमान का साथ देती भी. निश्चित पहिल्या 2 षटकारानंतर आता मात्र प्रणवकडनं आलेला हा डॉट बॉल कुठेतरी आवाज स्पोर्ट्स बिनार संघाच्या समर्थकांना, पाठीराख्यांना आणि चाहत्यांना या क्षणाला उसंतीचा श्वास घेण्यासाठी जागा प्रदान करतोय. चेंडू क्रमांक 4 या षटकातला. हवेला फुललेंचा चेंडू याही वेळेला लॉफ्ट केला ऑन साइडला. चेंडू निघून जाईल. 1 बाउंस सीमा पार. अरमानच्या बॅटमधनं आलाय कणकणीत चौकार. धन्यवाद डीजे, क्या बल्लेबाजी हो रही है, पूरी तरह से ताबड़तोड़ और बैट्समैन के होश
होश उड़ा दिए इस वक्त बैट्समैन ने गेंदबाज प्रणव के। देखिए जिस तरह से अटैक किया पहली 2 गेंदों पर 2 सिक्सर और उसके बाद चौका, कहीं ना कहीं बैट्समैन डगआउट से सेट होकर आए अमर। निश्चितपणानं पहिल्यापासून आक्रमण हाच पवित्र असला पाहिजे. या षटकाचा पुढचा चेंडू यावेळेला शपलून खेळण्याचा प्रयत्न, थोडा स्लो वन चेंज ऑफ पेस, संत गतीचा चेंडू, मिडल ऑफ बॅट कनेक्शन आपल्याला पाहायला मिळणार नाहीये आणि या पद्धतीचं पुनरागमन करावं लागेल आदित्य सर जर बिहार संघाला मॅच मध्ये परत यायचं असेल तर. देखिए बिहार के पास जो प्रणव इस वक्त गेंदबाजी करे बहुत अच्छा ऑलराउंडर है। जिस तरह से उन्होंने खेल खेला था अब तक के पूरे इस ट्रॉफी में, वाकई में कमाल के ऑलराउंडर है। हवा में खेला है पूरी तरह से, मिस टाइमिंग, गेंद के नीचे 3 खिलाड़ी आने की कोशिश की थी लेकिन कॉलिंग नहीं थी। तीनों के बीच में हेजिटेशन हुआ था और इस बीच 1 रन पूरा करते हुए बैट्समैन, स्कोर आगे बढ़ता हुआ 1 रन के मदद के साथ रोहित शेट्टी बताते हुए 17 सौगात और सम्मान प्रोग्राम की तरफ जा रहे। वीआईपी डाइस पर थाना जिला परिषद के विद्यमान सदस्य सम्मानीय दयानंद पाटिल साहब मौजूद है। मैं सम्मानीय अजय शांताराम मोरे साहब से निवेदन करता हूं आपके शुभ हाथों से सम्मानीय दयानंद पाटिल साहब का स्वागत और सम्मान करें। देखिए टीम मीटिंग ना करें क्योंकि आज फाइनल का दिन है और दोस्तों अब दूसरा क्वार्टर फाइनल देख रहे। इस वक्त सम्मानीय दयानंद पाटिल साहब का स्वागत और सम्मान होता हुआ सम्मानीय अजय मोरे साहब के शुभ हाथों से। पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 17 धावा लगावल्या गेल्यात. सम्मानीय विद्यमान सरपंच मुरे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव सम्मानीय संतोष दादा जाधव साहब इस वक्त मौजूद है। मैं अजय मोरे से निवेदन करता हूँ आपके शुभ हाथों से इस वक्त स्वागत और सम्मान करना है। आप टीवी स्क्रीन पर देख सकते हैं संतोष दादा जाधव साहब की इज्जत अफजाई होती हुई, हौसला बुलंद होता हुआ इस वक्त लौट चलते अब खेल की तरफ। गेंदबाजी के लिए ओवर नंबर 2 में जतिन, राउंड विकेट। ओहो क्या छुट्टा हुआ, जीवन दान मिलता हुआ, कॉटन बोल्ट का खतरा हो सकता था वहां पर लेकिन गेंद हाथ से छिटक गई। डाउन दी विकेट खेला था वहां पर लेकिन क्या छुट्टा हुआ जतिन के हाथों से। रुका हुआ स्कोर 17। अरमान घातक बल्लेबाजी करते हुए अमर। पण आदित्य सर या क्षणाला ही संधी निर्माण झाली होती. जर अरमान सारख्या फलंदाजाचा झेल जर आपल्या फॉलो थ्रू मध्ये जो कठीण वाटत होता तो जर मात्र पकडला असता तर निश्चितपणानं मॅच मध्ये पुन्हा पुनरागमन केलं असतं. यावेळेला मात्र जरा बॅट न खेळलेला फटका अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करेल, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. ज्या पद्धतीनं पहिल्या 2 चेंडूंवर जतीने योग्य लाईन लेंथवर बॉलिंग केलेली आहे, कुठेतरी आवाज स्पोर्ट्स बिहार संघ पुन्हा एकदा पुनरागमनाच्या संघर्षाचा यावेळेला आवाज घुमवताना पाहायला मिळतो आणि हा आवाज मात्र आणखी कडा करावा लागेल, हा आवाज मात्र आणखी मोठा करावा लागेल. अल्फते पडगा संघ या क्षणाला ज्या पद्धतीनं पहिल्या 8 चेंडूंवर 18 धावांपर्यंत मजल मारतोय ती आक्रमकतेची जी काही किनार आहे तिला मात्र दूर खऱ्या अर्थानं सारावं लागेल जर बिहार संघाला पुन्हा मजबूतीनं या सामन्यामध्ये उभं राहावं लागेल. यस हमारे बीच में से सम्मानीय जिला परिषद ठाणे के विद्यमान सदस्य दयानंद पाटिल साहब हमसे विदा लेते हुए, साथ ही साथ संतोष दादा जाधव विद्यमान सरपंच मुरे। खेल की अब शुरुआत होती हुई, स्कोर को देखा जाए तो 18 बने। ओवर नंबर 2 का खेल इस वक्त जारी है और कहीं ना कहीं गेंदबाजी जतिन जो कर रहे अब तक अच्छी, सामना करते हुए बैट्समैन वसीम शेख, अल्फते पड़गे टॉस हार कर बल्लेबाजी करती हुई। जतिन की अगली गेंद राइट आर्म ओवर दी विकेट, हवा में खेला है, गेंद के नीचे खिलाड़ी और आउट होते हुए वसीम शेख। पहला विकेट का पतन होता हुआ अल्फते पड़गा का वसीम के रूप में। ज्या पद्धतीने मी मगाशीच म्हटलं की ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये कुठेतरी चुका पाहायला मिळाल्या गोलंदाज प्रणवकडनं आणि 17 धावांचं ते महागडं षटक खर्च झालं, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात करताना गोलंदाज जतीननं डॉट बॉलनं सुरुवात केली. सेकंड बॉलवर आपल्याला सिंगल पाहायला मिळाले आणि थर्ड बॉलवर वसीमच्या रूपानं
हा गडी देखील बाद करण्यामध्ये गोलंदाज जतीनला यश आलंय. याच पद्धतीच्या षटकाची गरज होती, याच पद्धतीच्या पुनरागमनाची गरज होती. पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा खर्च केल्यानंतर त्याला कव्हर अप करून पुन्हा एकदा या मॅच मध्ये इकॉनॉमिकल बॉलिंगचं प्रदर्शन करणं, ही जी काही रणनीती आहे ती मात्र यशस्वी होताना दिसून येते. देखिए बिनार की टीम बहुत फाइटिंग टीम मानी जाती है. नए बैट्समैन तौसीफ शेख आ चुके, स्कोर रुका हुआ 18 एक विकेट के नुकसान पर. इसके बाद होने वाला मुकाबला है क्वार्टर फाइनल नंबर 3 खांडपे बनाम जय हनुमान सावरोली के बीच में. दोनों कप्तानों को टॉस के लिए तैयार रहना है. सावरोली बनाम खांडपे. देखिए 9 कल चेंडूंचा कुडूस की टीम ने भी बहुत अच्छा क्रिकेट खेला था, साथ ही साथ विकी स्पोर्ट्स कुक्से ने भी, लेकिन खांडपे और सावरोली की टीम क्वालिफाई हो चुकी है. सर बॅटने खेळलेला फटका पुन्हा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय कुठेतरी. जे एक पहिल्या षटकाच्या नंतर या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या 3 चेंडूंवर जो एक संतपणा आला आहे तो मात्र दूर करावा लागेल. परंतु आता पुन्हा एकदा हार्ड हिटर बॅट्समन चौकार आणि षटकारांच्या बोलीभाषेनं या वेळेला आवाज स्पोर्ट्स बिनारच्या संघाच्या विरोधात संवाद साधणारा अरमान आता स्ट्राईकवर पाहायला मिळेल. जिथे मात्र डावाची सुरुवात चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून झाली, त्या डावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आता मात्र पुन्हा त्याच गिअरला या वेळेला आपल्याला पाहायला मिळेल का खेळताना अल्फते पडगाचा संघ. चपलून खेळण्याचा प्रयत्न याही वेळेला डिफाईन लेग रिजन मध्ये अरमानच्या बॅट मधनं आलाय हा घणाघाती आघात करणारा षटकार. या 6 धावांनिशी संघाची धावसंख्या आता मात्र एका गड्याच्या मोबदल्यात 25 धावा. अरमान नावाचं वादळ मैदानाच्या थैमान घालतंय. गोलंदाजांचं पिसे काढण्याची कामं केली जातात आणि येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजांना खेळपट्टीवर सीट होण्याच्या अगोदर मात्र ते आसमानाची हवाई सफर अरमानच्या बॅटमधनं वारंवार पाहायला मिळते. आदित्य सर, थोपवावं लागेल, जर बिनार संघ प्लॅनिंग करत असेल तर या क्षणाला अरमानच्या विरोधात जाळं मात्र फेकावं लागेल. देखिए जिस तरह से अरमान इस वक्त घातक बन रहे, गले की हड्डी बन रही है आवाज बिनार टीम के लिए. की ऑफ सक्सेस अल्फादा पड़गे अरमान छोड़ दिया, जाने दिया ऑफ स्टंप के बाहर परेश महाजन और इस वक्त घरत सर इस वक्त अंपायर है और कहीं ना कहीं घरत सर का वाइट का इशारा था, ऑफ स्टंप के अधिक बाहर थी. आदित्य सर, आपण या डिलिव्हरीला जर आपण विश्लेषण केलं तर मी म्हणेल वाचायचा प्रयत्न चालू आहे. दबाव स्पष्टपणे गोलंदाजाच्या मनावर. या षटकातला पुढचा चेंडू चपाट करून खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवली, इम्प्रोव्हायझिंग शॉट, याही वेळेला मात्र फाईनला चेंडू निघून जाईल. आणखी एक दमदार चौकार. दोन षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर अल्फते पडगा या संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात तब्बल 30 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. 15 धावांच्या सरासरीने आतापर्यंत या 30 धावा धावफलकावर लगावण्यात खऱ्या अर्थाने यश आले अल्फता पडगा टीमला. यस, धन्यवाद अमर राउत सर. आइए दोस्तों, हम स्वागत और सम्मान प्रोग्राम की तरफ जा रहे. शिवसेना के उपतालुका प्रमुख सम्मानीय रत्नाकर जाधव साहब वीआईपी डाइस पर मौजूद है. मैं एवन जोड़ी के सम्मानीय अजय शांताराम मोरे साहब से निवेदन करता आपके शुभ हाथों से उपतालुका प्रमुख शिवसेना सम्मानीय रत्नाकर जाधव साहब का स्वागत और सम्मान करें. हॅलो हॅलो. हमारे अगले सत्कार मूर्ति इस वक्त शिवसेना के विभाग प्रमुख अंबाड़ी संतोष जी लोखंडे साहब. मैं अजय मोरे साहब से निवेदन करता हूं आपके शुभ हाथों से संतोष जी लोखंडे साहब का स्वागत और सम्मान करें. माजी उपसरपंच दिगाशी सम्मानीय अनिल तरे साहब इस वक्त वीआईपी डाइस पर मौजूद है. मैं अजय मोरे साहब से निवेदन करता हूं सम्मानीय अनिल तरे साहब का स्वागत और सम्मान करें. ये आप देख सकते हैं इस वक्त इज्जत अफजाई और मान सम्मान इस वक्त करते हुए सम्मानीय अनिल तरे साहब का स्वागत और सम्मान होता हुआ. 6 रन के लिए गेंद चली गई मैदान के बाहर. सम्मानीय अनिल तरे साहब का स्वागत और सम्मान होता हुआ माजी उपसरपंच दिगाशी.
अगले सत्कार मूर्ति हमारे सम्मानीय योगेश पाटिल साहब, शाखा प्रमुख दिगाशी। मैं अजय मोरे साहब से निवेदन करता हूं आपके शुभ हाथों से सम्मानीय योगेश पाटिल साहब का स्वागत और सम्मान करें। और नंबर 3 इस वक्त जा रही है कपिल का। सवाल पूछा और निकल गए बैट्समैन अरमान। सम्मानीय योगेश पाटिल साहब का स्वागत और सम्मान होता हुआ सम्मानीय अजय मोरे साहब के शुभ हाथों से। बहुत अच्छा मिक्सिंग आप देख सकते हैं टीवी मॉनिटर पर। एक तरफ मैच को दिखाया जा रहा है और एक तरफ स्वागत और सम्मान प्रोग्राम के दिखाया जा रहा है। अगले सत्कार मूर्ति सम्मानीय युवा सेना के शाखा प्रमुख केतन पाटिल साहब इस वक्त वीआईपी डाइस पर मौजूद है। मैं सम्मानीय अजय शांताराम मोरे साहब से निवेदन करता हूं आपके शुभ हाथों से केतन पाटिल साहब का स्वागत और सम्मान करें। दोन गड्यांच्या मोबदल्यात 37 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते अल्फते पडगा संघाची। अगले सत्कार मूर्ति हमारे सम्मानीय गौरव भानुशाली साहब इस वक्त वीआईपी डाइस पर मौजूद है। मैं सम्मानीय अजय शांताराम मोरे साहब से निवेदन करता हूं आपके शुभ हाथों से गौरव भानुशाली साहब का स्वागत और सम्मान करें। ये हमारे तमाम मान्यवर थे जो इस वक्त वीआईपी डाइस पर मौजूद है। अभी अभी जिनका आगमन हो चुका है सम्मानीय प्रवीण तुंगारे साहब, उनका भी हम विशेष आभार व्यक्त करते हैं। लौट चलते अब खेल की तरफ। प्रवीण शेठ तुंगारे माजी सरपंच और उद्योगपति खानेवली, साथ ही साथ इंजीनियर भार्गव जोशी, साथ ही साथ सम्मानीय यश प्रवीण तुंगारे इस वक्त मैच का आनंद लेते हुए। मुकाबला नंबर हम आज का दिन का दूसरा देख रहे, दूसरा क्वार्टर फाइनल। फ्लिक कर दिया है लॉन्ग ऑन की दिशा पर, ओहो बढ़िया कैच, आउट हो गए वाइड ऑफ लॉन्ग ऑन पर तौसीफ शेख। तीन गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा आतापर्यंत धावफलकावर अल्फते पडगा संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात। जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन पहिल्या षटकापासून सुरू झालं, परंतु त्यानंतर कुठेतरी कमबॅक करताना वारंवार दिसून येतोय आवाज स्पोर्ट्स बिनारचा संघ। याही वेळेला आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत। गोलंदाज कपिल याचे 10 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद करण्यात यश आलंय। या पद्धतीची गोलंदाजी करणं गरजेचं होतं, या पद्धतीचं पुनरागमन करणं गरजेचं होतं। वैयक्तिक 34 या धावसंख्येवर अरमान नावाचा एक दिग्गज फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला। आज बॉल या वेळेला मात्र स्लो वन त्याला पिक केलाय, त्याला देखील भिरकावून दिलाय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं हा गणागाती षटकार। तीन षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर अल्फते पडगा या संघाची धावसंख्या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 46 धावा। आदित्य सर, जर आपण पाहिलं तर एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने निश्चितपणाने वाटचाल करताना दिसून येतोय तो म्हणजे अल्फते पडगा संघ। पहिलं षटक 17 धावा आणि त्यानंतर मात्र या संघानं जो धावांचा वेग वाढवलेला आहे तो धावांचा वेग मात्र कुठेही शांत होताना दिसून येत नाहीये। यस, जिस तरह से 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या स्कोर कार्ड पर हम देख सकते हैं, कुल मिलाकर 46 रन, 46 फॉर दी 3 विकेट्स अल्फते पड़गे। देखिए बिनार की टीम इस वक्त गेंदबाजी करे और उनके लिए बिनार के माजी सरपंच सम्मानीय किरण भोईर साहब की तरफ से ऑल दी बेस्ट आ चुका है, साथ ही साथ इस कप के लिए भी। लेकिन कहीं ना कहीं ऑल इज वेल नहीं चलता हुआ बिनार टीम के लिए। हालांकि बिनार टीम के पास बहुत स्ट्रांग और लंबी बैटिंग ऑर्डर है। जब उनकी इनिंग शुरुआत होंगी सेकंड इनिंग में, जिस तरह से प्रणव
बहुत अच्छे टच में नजर आ रहे। अगला मुकाबला खांडपे बनाम जानुमान सावरोली के बीच में, तीसरा क्वार्टर फाइनल हम दोस्तों देखने वाले थोड़ी देर में। 15.33च्या सरासरीने या धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या गेल्या त्यामध्ये अल्फते आखरी- पडगा या संघाकडनं 46 धावा। आखिरी ओवर के लिए रोहन और माज दामू इस वक्त बल्लेबाजी करते हुए, उनके लिए सुफियान शेख की तरफ से ऑल दी बेस्ट है। पहिला चेंडू आणि या वेळेला मात्र माजला जाळ्यात फसवले। पहिला चेंडू एज लागली आहे, चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात आणि आणखी एक झटका अल्फते पडगा या संघाला। सावरोली आणि खांडपे संघाचा कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी यायचंय। जय हनुमान स्पोर्ट्स सावरोली आणि खांडपे संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचंय। 4 गड्यांचा मोबदला आतापर्यंत चुकता करावा लागलाय अल्फते पडगा संघाला 46 धावांपर्यंत मजल मारायला। आणि ज्या पद्धतीनं गोलंदाजी पाहायला मिळते, पहिल्या षटकामधून 17 धावांनी जी सुरुवात केली, 3 षटकांनंतर 15 पेक्षाही जास्त धावांची सरासरी राखण्यात यश आलं अल्फते पडगा संघाला। आणि जे एक आक्रमणाच्या जोरावर या मॅच मध्ये नाणेफेकीचा कौल पराभूत झाल्यानंतर देखील जो आत्मविश्वास, जो कॉन्फिडन्स पाहायला मिळाला अल्फते पडगा संघाला, तो मात्र लाजवाब। आणि त्याच आत्मविश्वासाचा दर्जा प्रत्येक चेंडू गणिक, प्रत्येक षटका गणिक वाढवताना, परंतु हे षटक अत्यंत महत्वाचं आणि या षटकाची गोलंदाज रोहन अगदी यशस्वी सुरुवात। पहिल्या चेंडूवर विकेट, माज दामू सारखा एक दिग्गज फलंदाज या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करणारा खेळाडू अगदी स्वस्तामध्ये बाद होताना दिसून आला। यावेळेला स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन हसन आपला ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव धावून निघाली पूर्ण आणि एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागेल आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल। धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता 4 गड्यांच्या मोबदल्यात 47 धावा। अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या डावातल्या शेवटच्या षटकामध्ये। ज्या पद्धतीनं या षटकामध्ये रोख लावण्याचा प्रयत्न केला जातो रोहनकडनं, 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि या दोनही चेंडूंवर अल्फते पडगा संघाच्या फलंदाजांना रोखण्याचं यशस्वी काम गोलंदाज रोहननं यशस्वीपणे पूर्ण केलंय। चेंडू क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज स्ट्रायकिंग एंडला आता मात्र डावकुऱ्यात आता साहिल, ज्याच्या बॅटमधला आपण षटकार पाहिला होता। याही वेळेला कुलवर टप्प्याचा चेंडू सरळ बॅटनं खेळलेला एक सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह, एकदा धाव निघते, पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, गोंधळ संभ्रमावस्था आणि या गोंधळाच्या संभ्रमावस्थेमध्ये 5व्या क्रमांकाचा झटका अल्फते पडगा या संघाला। सावरोली आणि खांडपे संघ आपण नाणेफेकीसाठी यायचंय। जय हनुमान स्पोर्ट्स सावरोली आणि खांडपे संघाचा कर्णधार आपल्याला विनंती आहे की आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय। 4 गडीबाद 47 धावा आतापर्यंत अल्फते पडगा 48 धावा। निश्चितपणे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये गडी बाद झाला होता। 48 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात आणि 5 गड्यांचा मोबदला चुकता करावा लागेल, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज रोहन याचं। या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं एक भेदक मारा पाहायला मिळतो, 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले, त्यांनी खर्च केल्यात केवळ आणि केवळ 2 धावा। टार्गेट सेटच्या या षटकामध्ये रोहनकडनं मात्र तिकट मारा, या षटकाचा पुढचा चेंडू, यावेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा फलंदाज बीट, त्यावर क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक बीट, चेंडू मात्र निघून गेलाय। 22च्या स्वरूपात आलेला हा चौकार। बावन्न धावा धावफलकावर। ज्या पद्धतीने सुरुवातीचे पहिले 3 चेंडू गोलंदाज रोहन हाताळले आणि त्यानंतरचा हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला चौथ्या चेंडूवर। त्यात देखील मी म्हणेल की गोलंदाजाकडनं पुरेपूर प्रयत्न केले जातात, पण ज्यावेळेला तुम्हाला क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाही त्यावेळेला तुमचं प्लॅनिंग कुठेतरी खाली जोडण्याच्या मार्गावर असतं आणि अगदी त्याचं सर्वोत्तम उदाहरण आपल्याला या अगोदरच्या चेंडूवर गोलंदाज रोहनच्या षटकामध्ये पाहायला मिळालं।
once again स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन हसन. याही वेळेला जोरदार प्रहार लॉग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल. एकदा धाव निघते, पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फंबल आणि अतिशय वेगवानरित्या या दोनही धावा अल्फते पडघा या संघाच्या खात्यामध्ये अंकित होतील आणि या 2 धावांनी संघाचं अर्धशतक पार होऊन संघाची धावसंख्या 54 या धावसंख्येवर पाहायला मिळत आहे. 4 षटकांचा हा सामना आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये 40+ धावा उभारण्याचा आमचा मानस असेल असं कर्णधारानं आपल्या मुलाखती दरम्यान सांगितलं होतं. कर्णधाराच्या या विश्वासाला आतापर्यंत तरी सार्थकी ठरवलंय अल्फते पडगा संघाच्या फलंदाजांनी. या षटकातला पुढचा चेंडू याही वेळेला फुल लेनचा अगदी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फंबल झाला. फलंदाज तिसऱ्या धावेसाठी ट्राय करणार, मात्र या तिसऱ्या धावेच्या नादामध्ये एक गडी गमवावा लागेल. 4 षटकांचा पहिला डाव इथे समाप्त झालाय आणि या 4 षटकांच्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर अल्फते पडघा या संघाची धावसंख्या धावफलकावर 56 धावा. विजयासाठी आवाज स्पोर्ट्स बिनार या संघाला आवश्यक असतील 24 चेंडू आणि 57 धावा. 24 चेंडू आणि 57 धावांचं लक्ष उभं केलं गेलंय आवाज स्पोर्ट्स बिनार संघासमोर. यानंतरची मॅच असेल जय हनुमान सावरुल आणि त्याच्या विपक्षामध्ये आई गौतमी खांडपे आणि मध्ये नाळे फेकवणारे आमचे साथी समालोचक पीटीसीचा गोड आवाज पडगा विभागातील एक बुलंद आवाज आदित्य जाधव टॉच बॉक्स मध्ये जॉईंट होत असताना. आइए दोस्तों, तीसरे क्वार्टर फाइनल के टॉप हम जा रहे. सम्मानीय शिवसेना उपतालुका रत्नाकर जादव साहब से निवेदन करता हूं आपको टॉस के लिए आना है. साथ ही साथ मशहूर उद्योगपति गौरव भानुशाली साहब, दोनों मान्यवर से निवेदन आपको टॉस बॉक्स में जुड़ जाना है. सम्मानीय रत्नाकर जादव साहब और साथ ही साथ गौरव भानुशाली. हॅलो 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 चेक. टॉस होता हुआ इस वक्त जय हनुमान सावरोली बनाम खांडपे के बीच में. टॉस के एक तरफ है सुभाष 11 खानिवली और दूसरी तरफ है बाला साहेबांची शिवसेना. सम्मानीय शिवसेना उपतालुका प्रमुख रत्नाकर जाधव साहब के शुभ हाथों से टॉस होता हुआ और टॉस को जिस वक्त जीता है खांडपे के कैप्टन ने. मैं उद्योगपति गौरव भानुशाली से निवेदन करता आपके शुभ हाथों से टॉस विनिंग कैप्टन को देना है और साथ ही साथ दोनों भी मान्यवर से निवेदन आपको वीआईपी मंच पर जाना और मंच की शोभा और शान को बढ़ाना है. देखिए, क्वार्टर फाइनल का मैच है, दोनों भी टीमों के लिए बहुत इंपॉर्टेंट मैच है. खांडपे की कैप्टन अपने टॉस जीता है, क्या करना चाहेंगे? बैटिंग. इसके पीछे क्या गेम प्लान है जिस तरह से अपनी टॉस जीतकर पहले बल्लेबाजी चॉइस की है? कल से बैटिंग की चॉइस की है 2 टाइम, इसलिए रन ज़्यादा हो रहे. सामने वाले टीम जिस तरह से कल बहुत अच्छा क्रिकेट खेला, आपने भी देखा था जिस तरह से बड़ी टीमों को उन्होंने बाहर किया है. 4 ओवर में कहाँ तक जाने की कोशिश रहेंगी? 50+. एक आखिरी सवाल, खानपे के कैप्टन क्या सेमीफाइनल की तरफ देख रहे? हाँ जरूर. ऑल दी बेस्ट. खानपे के कैप्टन मेरे साथ सावरोली की कैप्टन है. टॉस आपके लिए इम्पोर्टेंट था? हाँ जरूर. टॉस जीते तो आप क्या करते? हम फील्डिंग ही करते. मतलब जो चाहिए था वो मिल चुका है, गेंदबाजी का आपको मौका मिल चुका है और 4 ओवर में कहाँ तक रोकने की कोशिश रहेंगी जिस तरह से कल के दिन में खांडपे की टीम ने बहुत कमाल का और गजब का क्रिकेट खेला है. 40 तक रोकने का प्रयास करेंगे. इस मैच में आपके ड्रम कार्ड कौन रहेंगे? अजय है, तेजस, योगेश, पंकज. एक आखिरी सवाल, सावरोली की कैप्टन पहले ट्रॉफी की तरफ देख रहे? हाँ जरूर. ऑल दी बेस्ट जय हनुमान सावरोली की कैप्टन. टॉस बॉक्स से ये न्यूज है, खांडपे के कैप्टन ने टॉस जीता और पहले बल्लेबाजी की इस वक्त चॉइस की और गेंदबाजी के लिए आमंत्रित किया है जय हनुमान सावरोली टीम को. और टू कमेंट्री बॉक्स जहां पर दीपक सुतार और अमर राउत. देखिए, बहुत कम ऐसे कैप्टन रहते हैं जो टॉस जीतकर बल्लेबाजी चॉइस करते हैं क्योंकि बहुत डिफिकल्ट डिसीजन रहता है बल्लेबाजी करना. धन्यवाद आदित्य जाधव. दरम्यान पाहुण्यांचा शुभ आगमन होत असताना बालासाहेबांची शिवसेना चषक 2023 मध्ये बालासाहेबांचे शिवसैनिक सन्माननीय मोहनजी मुकणे, माजी सरपंच, विद्यमान सरपंच
आणि ग्रामपंचायत फिलंजीचे विद्यमान सदस्य, त्याचबरोबर त्यांच्यासोबत ग्रामपंचायत लाखिवलीचे सदस्य परदेश भोईर साहेब, त्यांच्यासोबतच कुहेचे समाजसेवक वामनजी मस्कर आणि कुहेगावचे दुसरे समाजसेवक योगेशजी काटील साहेब या स्पर्धेला भेट देत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. जाऊया मॅचकडे. त्या ठिकाणी मॅचला होते सुरुवात. पहिल्या चेंडूवर प्रणवच्या माध्यमातून चौकार आला, त्यानंतर मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवात दमदार केली कारण का 57 धावांची आवश्यकता आहे 4 ओव्हरमध्ये. जी सुरुवात पाहिजे होती पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये त्याची सुरुवात बॅटर प्रणवने मात्र करून दिली. पहिल्या ओव्हरची जबाबदारी सय्याम. राईट हँड ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू. यावेळी ऑनसाईडला बोलवण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाईड एज लागली, विकेट किपर बीट झाला, त्यावर येते एक सिंगल धाव प्रणवच्या खात्यामध्ये. निश्चितपणानं दीपक सर जर आपण विचार केला तर 24 चेंडू आणि 57 धाबा कुठेतरी महागडे लक्ष आहे, महाकाय लक्ष आहे. आणि या प्रचंड भल्या आव्हानाचा पाठलाग करत असताना तुम्हाला या पद्धतीची सुरुवात गरजेची आहे. आणि आवाज स्पोर्ट्स बिनार संघ संपूर्णपणे मदार जास्तीत जास्त ओझं अपेक्षांचं जे असेल ते मात्र प्रणवच्या खांद्यावर, आणि अगदी त्या अपेक्षाला साजेशी आपल्या लौकिकाला साजेशी खेळी आणि तो त्या पद्धतीनं स्टार्ट आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर चौकार, नंतर षटकार, कुठेतरी तिसऱ्या चेंडूवर कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज सय्यामच्या माध्यमातून. या षटकातला चेंडू क्रमांक 4 वन्स अगेन ऑन अ बॉलिंग मार्क सय्याम. फुल टॉस बॉल, इनसाइड आउट शॉट, डीप एक्स्ट्रा कव्हर रीजन मध्ये चेंडू निघून जाईल सीमा पार, दमदार चौकार. नक्कीच खूपच चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आवाज स्पोर्ट बिनर संघाची. पहिल्या सुरुवातीला 3 चेंडूमध्ये 11 धावांचं योगदान प्रणवने दिले, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. यावेळी सुनीलच्या माध्यमातून आपल्याला चौकार पाहायला मिळाला. चौकारच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 15 या अंकावर. 57 धावांची आवश्यकता असताना जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात मात्र दोन्ही सलामीवीरांनी करून दिली. राईट हँड ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू सुनीलसाठी. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एच, विकेटचं पतन, विकेट क्रमांक पहिलं, कॅच आउट सुनील. नक्कीच आवाजस्फोट भिनार संघासाठी या मॅचसाठी भिनार गावचे सरपंच किरणजी भोईर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. धन्यवाद किरणजी भोईर साहेब. पहिला झटका बसत असताना 15 या धावसंख्येवर आवाजस्फोट भिनार या संघाला सुनीलच्या रूपाने. सर दीपक सर, अल्पते पडगा संघाची देखील आपण पहिली इनिंग जर पाहिली तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा धावफलकावर अंकित केल्या होत्या अल्पते पडगा संघानं पहिल्या डावाची सुरुवात करताना. अगदी त्याच लक्ष कदमावर चालताना 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्याच षटकामध्ये निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या पहिल्या षटकामध्ये हा आक्रमणाचा शंखनाद या क्षणाला आवाज स्पोर्ट्स बिनार संघाकडनं केलाय. विकेट गमावली आहे, पण ज्या पद्धतीने धावांचा ओघ आणि वेग मात्र कमालीचं रौद्र रूप धारण करताना मैदानाच्या आत पाहायला मिळत आहे. या रौद्र रूपाला आणखी एकदा पुन्हा आकार घ्यावा लागेल आणि कमबॅक करण्याच्या संधी अल्फते पडगा संघाकडे चालून आल्यात. कारण एक विकेट घेतल्यानंतर गोलंदाज सय्यामचा आत्मविश्वास मात्र वरच्या शिगेला पोहोचला असेल यामध्ये तिळमात्र ही शंका नाही. या षटकातला शेवटचा चेंडू 15 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. नव्यानं आलेला फलंदाज हर्षल ऑन स्ट्राईक. यावेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू फलंदाजाला मात्र अचंबित करणारा ठरला. आणि मी मगाशीच म्हटलं होतं की चेंडू क्रमांक 5 वर आलेली विकेट कुठेतरी सय्याम नावाच्या या गोलंदाजाला आपल्यामधला आत्मविश्वास बळवण्यासाठी पुरेसे ठरणार आहे. आणि त्याचाच परिपाक शेवटच्या चेंडूवर डॉट बॉलनं या पहिल्या षटकाची झाली आहे. सांगता 15 धावा धावफलकावर आणि या 15 धावा जमवताना आवाज स्पोर्ट्स बिनार संघाला मात्र एका गड्याचा मोबदला चुकता करावा लागलाय. नक्कीच 4 ओव्हरमध्ये 57 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे एक समस्या आहे आवाजपोट बिनार संघाला. त्या समस्येला उत्तर द्यायला सुरुवात केली. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा धावफलकावर लागल्या गेलेत. एक विकेट सुनीलच्या रूपाने गमावली गेली. आणि समस्या म्हटलं तर आपण विचार केला तर थंड पाणी आणि गरम इस्त्री जशा पद्धतीने कपड्यांचा चोलमोल मिटवते ना, त्याच पद्धतीने तेजस्वी तुमचे विचार आणि थंड डोकं जर असले तर तुम्ही कुठल्याही समस्येला तोंड देऊ शकता. अशा पद्धतीने खेळी करावी लागेल सध्या बॅटर हर्षद आणि प्रणव याला. आव्हान मोठं आहे
संघर्षाचं वलय मात्र अवतीभोवती घुमताना दिसून येत आहे. पण या मोठ्या आव्हानाला तुम्हाला भेदावं लागेल. आव्हानं जितकी मोठी असतात, आव्हानं जितकी कडवट असतात, तीच कडवट आव्हानं पेलून नंतर प्राप्त झालेला विजय हा खऱ्या अर्थानं सत्य यशाची आणि एक वेगळ्या प्रकारची मनमुराद पर्वणी तुमच्या आमच्या समोर उभी करत असतो. आणि अगदी त्या दिशेने वाटचाल केली जाईल का? 15 धावा फलकावर लगावल्या गेल्यात. 57चं लक्ष आहे. समीकरण मात्र आता बदललं जाईल. 18 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज. षटकामागे 14 धावांची सरासरी राखणं अनिवार्य असेल आवाज स्पोर्ट्स बिनार या संघासाठी. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला हार्ड हिटर फलंदाज प्रणव. चौकार आणि षटकारांची बोलीभाषा ज्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळते तो प्रणव या षटकात. स्ट्राईकला ट्रॅकर बॉल प्रणवच्या बॅटमधनं आलाय. पुन्हा एकदा आपल्या लौकिकाला साजेसं व्यक्तिमत्व प्रदान करणारा हा दणदणीत षटकार. आपण बघू शकता स्क्रीनवर ट्रॅकर बॉल, त्यावर लाजवाब कनेक्शन आणि मग मात्र चेंडून थेट सीमा रेषा पार दाडून मैदानाचा निरोप घेतला. षटकारानं सुरुवात झाली आहे. षटकारानं स्वागत केले गोलंदाज माझदा मुसा. संघाची धावसंख्या धाव फलकावर 21 धावा. दीपक सर, समीकरण बदललंय आता. विजयासाठी 17 चेंडू आणि 36 धावांची गरज. नक्कीच चांगली बॅटिंग आपल्याला प्रणवच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू फेस केले. त्याच्या वैयक्तिक धावांचा विचार केला तर वैयक्तिक धावा 4 चेंडूमध्ये 17चं योगदान दिले. 2 षटकार 1 चौकाराने त्याची बॅट या उन्हामध्ये तापताना आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेटने पुढचा चेंडू यावेळीस देखील समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड उडवले. क्षेत्ररक्षक नाही. चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. चौकार. प्रणव ऑन फायर. जबरदस्त प्रहार आपल्याला फलंदाज प्रणवच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर षटकार झाला. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा बाजदामुला चपराक लगावत सरळ दिशेनं आलेला हा चौकार. पहिल्या 2 चेंडूंवर 10 धावा वसूल केल्यात. समीकरण मात्र आता बदललं गेले. 16 चेंडू आणि 32 धावा. संघर्षाचा शंखनाद मैदानाच्या आतमध्ये मात्र खेळताना पाहायला मिळतोय. आणि यावेळेला प्रणय नावाचा फलंदाज देखील मैदानाच्या आत आपल्या बॅटिंगचा अधिराज्य गाजवताना येणाऱ्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई होते. माझदामुला पुनरागमन करावं लागेल. आता दबाव कुठेतरी अल्फते पडगा संघाच्या मनावर परिपूर्ण स्पष्टपणे जाणवतं. या षटकातला चेंडू क्रमांक 3. या वेळेला बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा गोंधळ, पुन्हा संभ्रम अवस्था. या गोंधळात स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर मारून घेतली एक कुर्राड आणि गडी क्रमांक 2 बाद होईल आवाज स्पोर्ट्स बिनार संघाचा. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील चांगली बॅटिंग आपल्याला प्रणवच्या रूपाने पाहायला मिळाली होती. मात्र तिसऱ्या चेंडूवर रनआउटच्या रूपाने स्वतःच्याच पायावर धोंडा दगड सर्व काही मारून घेतलं. आवश्यकता नव्हती, कारण का सुरुवातीला 2 चेंडूवर 10 धावा आल्या होत्या. तिसऱ्या चेंडूवर पहिल्या धावेचा प्रयत्न फसतोय आणि रनआउटच्या रूपाने विकेट क्रमांक 2 आवाज स्पोर्ट विनार संघाला गमवावं लागतं. दुसरी विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणय भोईर आणि त्याच्या सोबतीला स्ट्रायकिंगवर प्रणय आपल्याला पाहायला मिळेल. प्रणव आणि प्रणयची ही जोडी हे लक्ष पूर्ण करेल का? सुरुवात तर दमदार झाली आहे. 57 धावांचा पाठलाग करायला चांगली सुरुवात सलामीवीरांनी करून दिली होती. पुढचा चेंडू माझ्याने मात्र रनआउटच्या रूपाने विकेट प्राप्त केली आहे. राऊंड द विकेटने यावेळी ताकदीचा वापर. इलिव्हेशन नव्हतं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप झाली. ही कॅच खूप महत्वाची होती. कॅच ड्रॉप झाल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी पूर्ण होतोय. ही कॅच नाही, मी सांगेन मॅच सोडली, कारण की ज्याची कॅच सोडली त्या बॅटरने याच्या अगोदर त्याच्या बॅटमधून वैयक्तिक 23 धावांचं योगदान दिलंय. काय सांगाल सर, ही कॅच या मॅचचं चित्र बदलू शकते? निश्चितपणानं मी मगाशीच म्हटलं ना की एखादी इमारत तुम्हाला कोसळवायची असेल तर तिच्या मजबूत बाजूला पहिल्यांदा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करा. पण समोरचा संघ आक्रमण करतोय आणि त्याच्या हार्ड हिटर फलंदाजाला ज्यानं या मॅचचं रुपडं पालवण्याचं सामर्थ्य आपल्या मनगडात बाळगलं त्याला मात्र जीवदान देत असाल तर मग चुकी करता. यावेळेला ऑन साइडला खेळलेला फटका अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल करेल. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल आणि या 2 धावा देखील धावून पूर्ण निघतील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता
29 या धावसंख्येवर. समीकरण देखील बदललं जाईल. 13 चेंडू आणि 28 धावांची गरज. मी तर म्हणेल की ज्या पद्धतीनं आस्किंग रन रेट आहे दीपक सर, अगदी त्याच पद्धतीनं कॅल्क्युलेटिव्ह गेम या क्षणाला आवाज स्पोर्ट्स बिनार संघाकडनं मैदानाच्या आत अवतरित होताना. अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केलात. अजूनही मॅच 50-50 कंडिशन मध्ये पाहायला मिळते. 13 चेंडू शिल्लक आहेत, 28 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू माझ्यांचा यावेळेस थोडासा हाफ ट्रॅकल होता, त्याला पुल करून दिलाय. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 57 धावांचा पाठलाग करत असताना संघाची धावसंख्या आवाजपोट विनरची जाऊन पोहोचली ती 35 वर. म्हणजेच अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता. यापुढे समीकरण सोपं झालंय आवाजपोट विनार संघासाठी. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 11.00 च्या हिशोबाने जावं लागेल. खूपच चांगली बॅटिंग प्रणवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रणवचा जर वैयक्तिक विचार केला तर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 षटकार 2 चौकार आलेत. खूपच चांगली बॅटिंग प्रणव भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळते. काय सांगाल सर, ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचक बनू शकते, प्रेक्षकांचे हृदयाचे ठोके वाढू शकते? बघा दीपक सर, पहिल्या इनिंग मध्ये अल फतेह पडघा या संघासाठी अरमाननं जी भूमिका बजावली ना, तीच भूमिका या क्षणाला आवाज स्पोर्ट्स बिनार संघाकडनं त्यांचा ओपनर बॅटर प्रणवच्या माध्यमातून बजावली जाते. आणि याचाच परिणाम दोन्ही संघ या स्टेजला आपल्याला ऍट द सेम एंडला पाहायला मिळत आहेत. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला पहिल्या इनिंगचा, त्यावेळेस मात्र अरमानने वैयक्तिक 34 धावांचं योगदान दिलं होतं. त्याची बॅट देखील वाचली होती पहिल्या इनिंग मध्ये आणि दुसऱ्या इनिंग मध्ये देखील चांगली बॅटिंग करत असताना प्रणव भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. कट टू कट मॅच सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर फलंदाजी, दमदार फलंदाजीचं प्रदर्शन या क्षणाला आवाज स्पोर्ट्स बिनार संघाकडनं. आणि मगाशी पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर आदित्य जाधव सरांनी एक उल्लेख केला होता की फायटिंग करण्यासाठी नावाजला गेलेला संघ या विभागातला तो म्हणजेच आवाज स्पोर्ट्स बिनार. फायटिंग स्पिरिट काय असलं पाहिजे, संघर्ष काय असला पाहिजे, जिद्द काय असली पाहिजे या क्षणाला दाखवली जाते. पहिला चेंडू यावर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज लागले स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या खाली. हा संघर्षाचा अंत मात्र इथे होईल आणि तिसरा झटका बसेल आवाज स्पोर्ट्स बिनार या संघाला. थँक्यू डीचे. आवाज स्पोर्ट विनर संघाच्या बॅटरला संधी असेल. ग्रुप ग्रामपंचायत खंबाला नवनिर्वाचित सदस्य जयेशजी वलगणे, त्याचबरोबर शिवसेना शाखा प्रमुख नरेश बबन पाटील यांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाची रक्कम लावली गेली आहे. समीकरण मात्र आता बदललं गेलंय दीपक सर. 11 चेंडू आणि 22 धावांची गरज. हे षटक फार महत्वाचं असेल जे अल्फतेह पडघा या संघाकडनं हाताळतोय गोलंदाज साहिल. यंगस्टार अंडर 14चा हा प्लेयर. पहिला दिवस खऱ्या अर्थानं आपल्या फलंदाजीनं आणि तितक्याच देखण्या गोलंदाजीनं गाजवलेला हा अष्टपैलू खेळाडू. सर्व खेळाडूंना विनंती असेल की आज आपण या स्पर्धेची मेगा फायनल पाहणार आहोत. वेळेचं खूपच बंधन असेल. मी थांबू शकतो, आमचे ऑफिशियल पंच थांबतील, कॅमेरामॅन देखील थांबू शकतात, आयोजक देखील थांबतील, मात्र उगवलेला सूर्य आपल्याला थांबवता येणार नाहीये. स्पीडअप करायचे. यावेळी स्लॉफ केलाय काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. बॅटर किरणच्या माध्यमातून हा षटकार. आता मात्र समीकरण बदललं जाईल. 10 चेंडू आणि विजयाकरता 16 धावांची गरज असेल. दीपक सर म्हणतात ना, आव्हान किती मोठं असलं तरी काही फरक पडत नाहीये. हिम्मत इतकी मोठी ठेवा की नशिबाला देखील तुमच्या हिमतीपुढे झुकावं लागेल. यावेळेला प्रणवचं काम ज्या पद्धतीने आपण बघतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला मगापासून प्रणव उभा आहे, पण आल्यानंतर किरणनं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला आहे की डोरमत हम भी खडे हैं. आणि किरणच्या बॅट मधनं षटकार आलाय. 10 चेंडू 16 धावांची गरज. नक्कीच जशा पद्धतीने तुम्ही उल्लेख केलात की हिम्मतीतून तुम्हाला विश्व निर्माण करता येतो,
त्याच पद्धतीने जोपर्यंत तुम्ही हारायचा विचार करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणतीही शक्ती हरू शकत नाहीत. मनामध्ये जिद्द पाहिजे जिंकण्याची. तुम्ही विजयाच्या दिशेने प्रवास कराल, तुमचं विजय नक्कीच होईल. या वेळेस खूपच सुंदर फटका पॉइंटच्या वरून, डीप पॉइंटच्या वरून चेंडू जात असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर अजून एक धमाका बॅटर किरणच्या माध्यमातून येतोय. षटकार. साहिलचा विचार केला तर तिसऱ्या षटकाची जबाबदारी दिली. पहिल्या चेंडूवर त्यांनी विकेट प्राप्त करून फायनलला परतावलं होतं. त्यानंतर मात्र किरण नावाचं वादळ मैदानामध्ये आले आणि त्याच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा षटकार जर लावला जातोय तर ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय जयेश दादा वलगणे आणि त्याचसोबतच शिवसेना शाखा प्रमुख खंबालेचे नरेश बबन पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आयोजक या स्पर्धेचे एवन जोडी अजय दादा मोरे यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. येईल का अजून एक फटका किरणच्या बॅटमधून? आता मात्र समीकरण सोपं झालंय. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि जिंकण्यासाठी फक्त 10 धावांची आवश्यकता. निश्चितपणानं काय दर्जेदार फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज आवाज स्पोर्ट्स बिनार संघाला विजय होण्यासाठी. षटकारांची हॅट्रिक साधली जाईल का? ट्रॅकर बॉल याही वेळेला पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. चेंडू मात्र थांबणार नाही. मैदानाच्या आत किरणच्या बॅट मधून आलाय पॉवरफुल, दमदार, सणसणीत चौकार. योगेश बंटी पाटील आमच्याशी जोडले जात असताना त्यांचे देखील हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. त्यांच्यासोबत त्यांचा सर्व मित्र परिवार साथीदारी सर्व आमच्याशी जोडत असताना त्यांचे या स्पर्धेचे एवनसाठी सूरज दादा मोरे आणि अजय दादा मोरे यांच्या माध्यमातून बालासाहेबांची शिवसेना चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस देखील उडवलं एलिव्हेशन नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय. एकच सिंगल धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. एका सिंगलच्या सोबतच धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 52 वर. म्हणजेच अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. अमर सर, आता मात्र समीकरण सोपं झाले. सुरुवातीला वाटलं होतं की 4 ओव्हरमध्ये 57 धावा होणं थोडंसं कठीण आहे. मात्र प्रणव भोईरने चांगली बॅटिंग केली. त्यानंतर 3 विकेट गेल्यानंतर किरण मैदानामध्ये आला आणि त्याच्या माध्यमातून 2 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. निश्चित 14.25 ची अपेक्षित सरासरी असताना डावाला सुरुवात झाली आणि त्यानंतर आघात झाला. या वेळेला प्रणवच्या बॅट मधनं आणखी एक सुंदर फटका. मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. 3 गड्यांच्या मोबदल्यात 53 धावा. आता मात्र समीकरण शिल्लक असेल येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये, म्हणजेच 6 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. सहा चेंडू 4 धावा. पहिला निश्चितपणानं शेवटच्या षटकापर्यंत सामना गेलाय. अल्पते पडगा संघ आपल्याला जास्त प्रमाणात दबावाच्या बाजूने झुकलेला दिसून येईल आणि आज दबाव मात्र मेंटेन करण्यामध्ये यशस्वी ठरेल का आवाज स्पोर्ट्स बिनारचा संघ? आणि अल्पते संघाच्या या कर्णधाराच्या मनामध्ये मात्र आता विचार असेल की या 6 चेंडूंमध्ये आपल्याला ती टफ ओव्हर हाताळावी लागेल. आपला सगळ्यात विश्वासू गोलंदाजाच्या खांद्यावर मात्र ही जबाबदारी द्यावी लागेल. तेव्हा कुठे आपण या 6 चेंडूमधल्या 4 धावा डिफेंड करू शकतो? कारण माहित आहे लक्ष आता कितीही कठीण असलं तरी या स्टेजला आपल्याला सामना मनातून सोडता येणार नाही. दीपक सर, नक्कीच, कारण का मॅच खूप महत्वपूर्ण आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत, 4 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय प्रणव भोईर, ज्याची बॅट अक्षरशः वाचली. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत या इनिंगमध्ये 2 चौकारांनी 3 षटकार देखील पाहायला मिळाले. पहिल्याच चेंडूवर जर प्रणव भोईरची विकेट जर प्राप्त झाली, गोलंदाज मोनिशने प्राप्त केली, तर दबाव निर्माण होऊ शकतो. निश्चित मोसीनच्या खांद्यावर यावेळेला ही जबाबदारी अल्पते पडघा या संघाकडे दिली जाते. 6 चेंडू 4 धावा. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा या सामन्यामध्ये, या डावामध्ये आक्रमणावर स्वार होऊन फलंदाजीला मूर्त स्वरूप देणारा प्रणव स्ट्रायकिंग एंडला. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. फिरकीपटू मोसीनच्या हातात चेंडू.
पहिला चेंडू यावेळेला फुललेनचा त्याला मात्र गॅप मधनं बेधून दिलाय. प्रणवच्या बॅट मधनं आलाय हा विजयी चौकार आणि आवाज स्पोर्ट्स बिनार ठरतीये सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारी दुसरी टीम. लाजवाब फलंदाजी. पहिल्या डावामध्ये गोलंदाजीमध्ये अपयश आल्यानंतर दुसऱ्या डावात आवाज स्पोर्ट्स बिनारनं पहिल्या डावातलं अपयश देखील आपल्याला पार धुवून टाकलं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय आवाज स्पोर्ट्स बिनार संघाचा अष्टपैलू खेळाडू प्रणव भोईर ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या बॅट मधनं नाबाद 36 धावांची वादळी खेळी केवळ आणि केवळ 11 चेंडूंमध्ये 3 षटकार आणि 3 चौकारांच्या साह्याने. चला या प्रणव मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी. इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी प्रणव भुईर, जिन्होंने अकेले ने 36 रनों की विशाल और यादगार इनिंग के लिए अपनी टीम के लिए. वाकई में प्रणव भुईर ने बहुत प्रभावित किया इस कप में. इस वक्त सम्मानीय योगेश उर्फ बंटी सेठ पाटिल, उनके साथ उनके साथीदार परदेश भुईर, ग्राम पंचायत सदस्य लाखिवली, मोहन मुकने माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य पिंजे, वामन मस्कर समाज सेवक और साथ ही साथ योगेश कटीला साहब समाज सेवक कुंदे. सम्मानीय प्रवीण शेठ तुंगारी इस वक्त वीआईपी डेज पर. आइए दोस्तों, हम प्रणव भुईर को इस वक्त मैन ऑफ द मैच का खिताब देने वाले अजीज देखिए आखिर में जिन्होंने 4 गेंदों पर 2 सिक्सर और 1 चौके की मदद के साथ 17 रन बनाए, गर्म पानी में जिनको बल्लेबाजी के लिए भेजा था. और प्रणव भुईर इस वक्त अपना मैन ऑफ द मैच का अवार्ड इस वक्त डेडिकेट किरण भुईर को कर रहे. किरण भुईर आपको आगे आना है. आइए दोस्तों, हम प्रवीण सेठ टुंगारे साहब के शुभ हाथों से अजीज डेवलपर्स स्पॉन्सर मैन ऑफ द मैच की ट्रॉफी और साथ ही साथ भार्गव जोशी साहब, इन दोनों से निवेदन करता आपके शुभ हाथों से ट्रॉफी देना है जो हमें अजीज डेवलपर्स की तरफ से स्पॉन्सर की गई है. वसीम नाचन और तुषार दलवी स्पॉन्सर गिफ्ट टेम्पर सम्मानीय योगेश उर्फ बंटी सेठ पाटिल के शुभ हाथों से. विद्यमान सरपंच राहुल सम्मानीय सुभाष पाटिल साहब के शुभ हाथों से संजय भाई बिडवी स्पॉन्सर गिफ्ट टेम्पर एनर्जी ड्रिंक और क्या जो इस वक्त अजय मोरी स्पॉन्सर किया गया. हम सम्मानीय प्रदेश भोईर साहब इस वक्त मौजूद है, मैं उनसे निवेदन करता आपके शुभ हाथों से टोपी कैप, सम्मानीय प्रदेश भोईर साहब के शुभ हाथों से कैप देना है. और सम्मानीय मोहन मुकने साहब से निवेदन करता आपके शुभ हाथों से केक पेस्ट्री जो द बेकर 7 के नीतू भुईर के द्वारा स्पॉन्सर की गई है. सम्मानीय संजय भुईर, हमारे अगले अतिथि वामन मस्कर साहब के शुभ हाथों से ये स्वीट बॉक्स जो तुषार दलवी स्पॉन्सर किया गया है. इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी यस इस वक्त ओपिनियन में इस वक्त हमसे बातचीत करते हुए जिस तरह से उन्होंने गर्म पानी में बल्लेबाजी की है, वाकई में तारीफ करनी होगी प्रणव की, जिन्होंने खेल की तारीफ की और जिस तरह से किरण भुईर को मैन ऑफ द मैच का खिताब दिया है. क्या कहना चाहेंगे किरण? आपण बोलतो प्रणव खूप चांगलाच खेळला, त्याच्याबद्दल डाऊट नाही. पण एक बोलतात की जो ज्युनियर खेळाडू येतात आणि डोक्यावर चढतात, पण आज पहिल्यांदा बघितलं ज्युनियर खेळाडू सिनियर खेळाडूची रिस्पेक्ट करतोय. कारण सिनियर खेळाडू नेहमी बघतो आपण ज्युनियरला पुढे करताना मॅन ऑफ द मॅच देतो, पण ते लोक आज माझ्या टीममध्ये 16-17 वर्षाची सगळी पोरं आहेत, 1-2 सोडले तर ती पोरं ज्या होपमध्ये खेळतात खरोखर. आणि त्यांनी जो मोठा म्हणजे मॅन ऑफ द मॅचचं काय नाही, मी पण घेतली नसती, पण खरोखर ती एक मला इथं 2 शब्द का बोलायचे आहेत. ज्युनियर खेळाडूंना जे लोक नावं ठेवतात, पण बघा ज्युनियर खेळाडू कुठे चाललेत. यस वाकई में आजकल जूनियर खिलाड़ी इस वक्त सीनियर खिलाड़ी को रिस्पेक्ट इज्जत, वाकई में जो जूनियर जो खिलाड़ी रहते जो
नए जो सितारे रहते हैं उनको बनाने में जो सीनियर खिलाड़ी रहते हैं ना, उनका बहुत बड़ा योगदान रहता है। आइए दोस्तों, स्वागत और सम्मान प्रोग्राम की तरफ जा रहे सम्मानीय माजी सरपंच और तथा उद्योगपति खानिवली सम्मानीय प्रवीण सेठ टुंगारे साहब इस वक्त मौजूद है। मैं A1 जोड़ी के अजय शांताराम मौर्य साहब से निवेदन करता हूं आपके शुभ हाथों से सम्मानीय प्रवीण सेठ टुंगारे साहब का स्वागत और सम्मान करें। इस वक्त सम्मानीय प्रवीण सेठ टुंगारे साहब का स्वागत और सम्मान होता बा। अगले सत्कार मूर्ति हमारे इंजीनियर भार्गव जोशी साहब VIP डाइस पर मौजूद है। मैं सम्मानीय अजय मौर्य साहब से निवेदन करता हूं आपके शुभ हाथों से सम्मानीय इंजीनियर भार्गव जोशी साहब का स्वागत और सम्मान करें। हमारे अगले सत्कार मूर्ति जो इस वक्त VIP डाइस पर मैच का आनंद ले रहे ग्राम पंचायत सदस्य लाखिवली सम्मानीय परदेश भुईर साहब, मैं अजय मौर्य से निवेदन करता हूं आपके शुभ हाथों से सम्मानीय परदेश भुईर साहब का स्वागत और सम्मान करें। ये आप देख सकते हैं सम्मानीय परदेश भुईर साहब का स्वागत और सम्मान होता हुआ श्वाल सम्मान चिन्ह देकर स्वागत किया जा रहा है। माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य पिलंजे सम्मानीय मोहन मुकने साहब इस वक्त मौजूद है। अजय मौर्य साहब के शुभ हाथों से उनका हौसला अफजाई, मान सम्मान और इज्जत अफजाई इस वक्त होती हुई। अगले सत्कार मूर्ति हमारे सम्मानीय समाज सेवक कुंदे के मशहूर समाज सेवक वामन मस्कर, मैं अजय मौर्य साहब से निवेदन करता हूं आपके शुभ हाथों से वामन मस्कर साहब का स्वागत और सम्मान करें। स्पीच हिट की कोशिश, सवाल पूछा लेकिन नट आउट घोषित करते हुए सम्मानीय योगेश कटीला साहब इस वक्त मौजूद है। मैं अजय मौर्य साहब से निवेदन करता हूं सम्मानीय योगेश कटीला साहब का स्वागत और सम्मान। इस वक्त हाई एंड हैंडसम डैशिंग बॉय, चॉकलेट बॉय यश प्रवीण तुंगारे इस वक्त VIP डाइस पर मौजूद है। इस वक्त यश प्रवीण तुंगारे साहब का स्वागत और सम्मान किया जा रहा है। हैंड हैंडसम एंड डैशिंग एंड डायनामिक पर्सनल